नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण रथसप्तमी म्हणजे काय किंवा रथसप्तमीची पूजा कशा पद्धतीने केली जाते किंवा रथसप्तमी हा सण नेमका कोणत्या देवाच्या पूजेचा असतो या विषयाची संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. तर यावर्षी म्हणजेच 2025 यावर्षी रथसप्तमी ही 4 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी आलेली आहे आणि रथसप्तमी हा सण मुळात सूर्यदेवाचा सण म्हणून साजरा केला जातो. रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून अतिशय उत्साहामध्ये अनेक विभागामध्ये संपूर्ण सृष्टीचे पालन करणाऱ्या सूर्यदेवाचा जन्मदिवस रथसप्तमीचा सण साजरा केला जातो. त्याच पद्धतीने हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला येतो. म्हणूनच याला रथसप्तमी, अचला सप्तमी, संतान सप्तमी, आरोग्य सप्तमी किंवा मग भानुसप्तमी अशा अनेक नावांनी विविध वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर याला सूर्य जयंती सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सूर्यदेवाचा हा जन्मदिवस उत्सव म्हणून साजरा होतो. असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव स्वतःच्या 7 घोडे असलेल्या रथामध्ये बसून ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात आणि या दिवसापासूनच उन्हाचा म्हणजेच उन्हाळा वाढायला सुरुवात होते. म्हणूनच रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा आणि अर्चा केली जाते. तर ही रथसप्तमीची पूजा कशा पद्धतीने करावी? तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उदयापूर्वी उठावे. या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजेच त्या दिवशी स्नान केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि एका तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशामध्ये पाणी, हळदी कुंकू किंवा मग गंगाजल, तीळ किंवा लाल फूल घेऊन आपण सूर्यदेवाला याचे जल किंवा मग अर्घ्य द्यायचे आहे. आणि सूर्याला अर्घ्य देते वेळेस ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम रवये नमः अशा विविध मंत्रांचा जप सुद्धा करू शकता. या दिवशी सूर्य चालीसाचे पठण केले जाते. त्याचसोबत सूर्य मंत्राचा दिवसभर जप केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची रथात बसलेली रांगोळी काढून सूर्यदेवाची पूजा केली जाते. तर घराच्या अंगणामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी सूर्यदेवाचं दर्शन होईल या ठिकाणी ही सूर्यदेवाची पूजा मांडली जाते. घराच्या तुळशी वृंदावनाच्या पुढे एक पाट ठेवला जातो. त्यावरती लाल वस्त्र अंथरलं जातं आणि त्यावरती सूर्यदेवाची किंवा मग रथात बसलेल्या सूर्यदेवाची रांगोळी काढली जाते आणि यथासांग लाल फूल, गंध, अक्षता किंवा मग खिरीचा नैवेद्य दाखवून सूर्यदेवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. त्याचसोबत सूर्य चालीसाचे पठण केले जाते. सूर्य मंत्राचा जप केला जातो. या दिवशी पूजा केल्याचं काय महत्त्व आहे किंवा या पूजेचं फळ कशा पद्धतीने मिळतं? तर सूर्य जयंती किंवा रथसप्तमी याला आरोग्य सप्तमी सुद्धा म्हटलं जातं. कारण या दिवशी जर आपण सूर्यदेवाची पूजा केली तर कुटुंबातील सर्व व्यक्तींना अतिशय उत्तम असं आरोग्य लाभतं. म्हणूनच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं म्हटलं जातं. त्याचसोबत या दिवसाला संतान सप्तमी सुद्धा म्हटलं जातं. कारण या दिवशी सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली तर ज्यांना मुलं बाळ नाहीत त्यांना जर आपण हे सूर्यदेवाचं व्रत केलं तर संतान होण्याचं जे सुख आहे किंवा फळ आहे ते मिळतं. म्हणूनच संतान सप्तमीचं व्रत केलं जातं आणि घरातील सर्व मुलाबाळांना अतिशय उत्तम असं आरोग्य लाभावं म्हणून सुद्धा संतान सप्तमीचं हे व्रत घरातील प्रत्येक महिला किंवा आई करते. त्याचसोबत याला भानुसप्तमी, अचला सप्तमी असं म्हटलं जातं. कारण मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा हा एकमेव सूर्यदेवाचा उपवास किंवा व्रत आहे. काही ठिकाणी हा उपवास रथसप्तमीच्या 7 दिवस अगोदर सुरुवात केली जाते. म्हणजेच प्रतिपदेला सुरुवात होते आणि 7 दिवस
एक भुक्त राहून किंवा मग फक्त सूर्यदेवाची सकाळी दररोज उठून पूजा केली जाते आणि या रथसप्तमीचं व्रत आचरलं जातं. मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपण मनामध्ये संकल्प करून हे रथसप्तमीचं व्रत करू शकता. हे व्रत एक दिवस केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग शुद्ध प्रतिपदेपासून ते रथ सप्तमीपर्यंत हा उपवास धरला जातो आणि सूर्यदेवाची यथासांग पूजा सुद्धा केली जाते. तर रथसप्तमीचा सण हा कशा पद्धतीने केव्हापासून करायला सुरुवात झाली? रथसप्तमीचा जो सण आहे तो सूर्यदेवाच्या रथाला समर्पित आहे. ज्या रथाला 7 घोडे म्हणजेच आपल्या आयुष्यातील महिन्यातील 7 वार आहेत आणि याला 12 चाके आहेत, म्हणजेच आपल्या ज्या काही मनुष्याच्या 12 राशी आहेत तर त्या या रथाच्या 12 चाकांवरती निर्धारित आहेत. त्यामुळेच या दिवशी 12 प्रकारची धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. त्याच पद्धतीने काही अंगणामध्ये गोऱ्या ठेवून त्यावरती एका मडक्यात दूध उतू घातले जाते आणि हा दूध उतू घालण्याचा खूपच पारंपरिक असा प्रकार आहे. ज्या दिशेने हे दूध उतू जाईल त्या दिशेने संपूर्ण रोगराई नष्ट होईल. या ठिकाणी संपूर्ण अन्नधान्याचा अतिशय चांगल्या प्रमाणात साठा होईल, म्हणजेच अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं हे व्रत आहे. तर या दिवशी जे दूध उतू घातलं जातं तर त्याच्या दुधाची खीर म्हणून आपण याला पायास सुद्धा म्हटलं जाते आणि ती खीर आपण सूर्यदेवाला अर्पण करायची असते. तर अशा पद्धतीने सूर्यदेवाची अतिशय चांगल्या पद्धतीने पूजा केली जाते. तर या सूर्यदेवाच्या कथेची नेमकी पौराणिक कथा काय आहेत? एका वेळी दुर्वास ऋषी श्रीकृष्णाला भेटण्याकरिता आले होते आणि तेव्हा त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा मुलगा शांब सुद्धा होता. त्याला दुर्वास ऋषीच्या रागाची काहीच कल्पना नव्हती. शांबाला आपल्या सौंदर्यावरती खूपच अभिमान होता. त्याला दुर्वास ऋषीचे रूप अतिशय निकृष्ट आणि अतिशय काळेकुट्ट कृश झालेले दिसले. म्हणूनच शांबाने दुर्वास ऋषीवरती हसण्याचा प्रयत्न केला. त्यांचं रूप जे आहे ते पाहून त्यावरती चेष्टा केली. तेव्हा दुर्वास ऋषींनी त्याला असा शाप दिला की तू कुष्ठरोगी होशील. तेव्हापासून शाप मिळाल्यामुळेच शांब हा कुष्ठरोगी झाला. अनेक प्रयत्न करून सुद्धा त्याचा कुष्ठरोग बरा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला उपशाप देऊन असं सांगितलं की तू अचला सप्तमी किंवा रथसप्तमीचं व्रत कर आणि हे व्रत केल्यानंतरच शांबाला आपले पूर्वव्रत म्हणजेच पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तेव्हापासून हे रथसप्तमीचे व्रत संपूर्ण सृष्टीवरती करण्यात येऊ लागले. तर ही संपूर्ण रथसप्तमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.